मैत्रिणींनो, तुमच्या बाबतीतही असंच होतं का? मुलं जिमला जायला लागली, की प्रत्येक पदार्थांमध्ये प्रोटीन हवं असतं. नाश्त्यामध्ये, जेवणात, भाजीत, चपातीत. आता हे प्रोटीन आणायचं बरं कुठून? तर आज आपण असाच एक नाश्ता बनवणार आहोत. अगदी साधी सोपी आपले नेहमीचे पोहे, पण थोडे वेगळ्या पद्धतीने. बऱ्याच वेळा पोहे बनवताना त्याचा फार असा लगदा होतो, मऊसूद होत नाही. फार वेळ ठेवले तर कडक होतात. या पद्धतीने जरूर बनवा. दिवसभर हे पोहे असेच मऊसूत राहतील आणि प्रत्येक एक दाणा छान असा मोकळा सळसळीत होतो. वेगळ्या चवीचे आहे, पण बनवायला एकदम सोपे. मग चला बनवूया आजची ही रेसिपी. पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. पोहे बनवताना जाड पोह्यांचाच वापर केला जातो, पण हे पोहे चांगल्या क्वालिटीचे घ्या. इंदोरी पोहे वापरले तर अगदी उत्तम. खायलासुद्धा चविष्ट लागतात आणि त्याचा लगदासुद्धा होत नाही. प्रत्येक व्यक्तीला एक छोटी वाटी किंवा एक मूठभर या अंदाजाने पोहे घ्यायचे, म्हणजे जास्तही होत नाही आणि कमीसुद्धा. तर इथे मी 4 मूठ पोहे घेतले आहेत. त्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. पोहे फक्त धुवून घ्यायचे, ते पाण्यात भिजत अजिबात ठेवायचे नाही. पाण्यात जर पोहे भिजत ठेवले तर मात्र त्यांचा लगदा होणार, मग ते कितीही चांगल्या क्वालिटीचे असू देत. तर फक्त एका पाण्याने हे स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर लगेचच ते काढून घ्यायचे आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये ही प्रोसेस करायची. काढून घेतले की लगेचच चाळणीमध्ये घालायचं, म्हणजे जास्तीचं पाणीही निघून जातं आणि पोहे छान असे मोकळे सळसळीत होतात. हाताने ते व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे. 5 मिनिटं असेच भिजत ठेवल्यानंतर यामध्ये 1 चमचा साखर आणि चवीनुसार मीठ घालायचं. थोडीशी कोथिंबीर घातली तरीसुद्धा चालेल. हे चांगलं मिक्स करून असंच आपल्याला झाकून ठेवायचं आहे, म्हणजे पोहे छान मुरले जातात. साखर आणि मीठ घातल्यामुळे पोह्यांमध्ये ओलसरपणा राहतो, त्यामुळेच ते मऊसूत राहतात, कडक होत नाहीत. कांदे पोहे म्हटलं की त्यामध्ये नक्की कांदा किती घालायचा? 4 मूठ पोहे होते, त्यासाठी 2 मध्यम आकाराचे कांदे पुरेसे आहेत. आता हे कांदे बारीक चिरून घ्यायचे, पण चिरण्यासाठी मी नेस्टेसियाचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड वापरलेलं आहे. हे चॉपिंग बोर्ड बघाल तर उत्तम क्वालिटी, वन टाईम इन्व्हेस्टमेंट. प्लास्टिक आणि लाकडाचं जे चॉपिंग बोर्ड असतं ते काही दिवसानंतर खराब होतं, त्याला बुरशी लागते, त्यामध्ये बॅक्टेरिया जमा होतात आणि तेच आपल्या पोटात जातात. म्हणून हे स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड जरूर घ्यायचंच आहे. तर एखाद्या चांगल्या कंपनीचं, चांगल्या क्वालिटीचं का नाही? स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड वापरल्यामुळे अन्नात मायक्रोप्लास्टिक्स मिसळत नाही. त्यामुळे प्लास्टिकपेक्षा सुरक्षित तर आहे, पण डिशवॉशर सेफसुद्धा आहे. त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर सगळे प्रोडक्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये टॅग केलेले आहेत. एकदा घ्या आणि वर्षानुवर्ष वापरा अशी ही वस्तू. आता मिरच्यासुद्धा अगदी बारीक चिरून घेतल्या. सगळी तयारी करून घेतली, अवघ्या 5 मिनिटांमध्ये होते. आता लगेचच पोहे बनवायला घेऊया. पोहे बनवण्यासाठी मी नेस्ट एशियाची हनीकोम रेंजची ही कढई वापरली आहे. हेक्सागोनल ग्रूव्हमुळे स्वयंपाकासाठी कमी तेल लागतं, पण नक्की हनीकोम म्हणजे काय? तर मधाचं पोळं कसं जाळीदार असतं, तसंच यावर या लेयर्स आहेत, त्यामुळे तेल कमी लागतं. ट्रायप्लायमुळे लवकर गरम होते. गॅसची तर बचत, पण फक्तच गॅसवर नाही तर इंडक्शनवर सुद्धा तुम्ही ही भांडी वापरू शकता. आता लगेचच कढईमध्ये 4 चमचे तेल घालून घेतलं आहे. पोहे बनवण्यासाठी अगदी कमी तेलाचा वापर केला. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मूठभर शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे तेलावर चांगले तळून घ्यायचे आहे. छान सोनेरी रंग येईपर्यंत, फार काळसर करायचे नाहीत. बऱ्याच जणांना असं वाटतं की जास्त तेल घातलं तरच पोहे मऊसूत राहतील, पण अजिबात नाही. कमी तेलामध्ये सुद्धा पोहे बनवा, दिवसभर ते तसेच मऊसूत राहतात. त्यासाठी ही वेगळी पद्धत जरूर वापरा. तळलेले शेंगदाणे काढून घेतले की लगेचच यामध्ये 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि मोहरी चांगली तडतडली की मगच यामध्ये मिरच्या घालायच्या. मिरच्याही तेलावर चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कांदा घालून घ्यायचा. मिरच्या आधी तेलामध्ये परतवून घेतल्या म्हणजे पोह्यांना एकसारखा तिखटपणा येतो. त्यानंतर कांदाही परतवून घ्यायचा, पण तो काळसर होईपर्यंत परतवायचा नाही. पोह्यांमध्ये अगदी अलगद वेगळा काढला जाणारा कढीपत्ता घालणं आवश्यक आहे. कढीपत्ता घालून झाला की चांगलं परतवून घ्यायचं. बघाल तर कांदा जरासुद्धा काळसर झालेला नाही, हलकासा मऊ झाला. कांद्यापुरतंच यामध्ये मीठ घालायचं, कारण पोहे भिजवताना सुद्धा आपण मीठ वापरलेलं आहे, त्यामुळे अंदाज घेऊनच यामध्ये मीठ घालायचं. अर्धा चमचा हळद घातली की चांगलं परतवून घ्यायचं आहे. हळद घातल्यानंतर ही फोडणी चांगली परतवून घेतली. बऱ्याच वेळा पोहे थंड झाल्यानंतर कडक होतात किंवा चिवट होतात, त्यासाठी ही पद्धत जरूर वापरा. आता ही फोडणी एका बाजूला करून घ्यायची आणि त्यानंतर यामध्ये एक छोटी वाटी आणि चमच्याने बघाल तर 4 ते 5 चमचे पाणी घालायचं. या पाण्याला उकळी काढून घ्यायची.
मध्यम आचेवर अगदी 1 मिनिटामध्ये उकळी निघते आणि त्यानंतर परत एकदा ही फोडणी त्यामध्ये मिक्स करून घ्यायची. आता लगेचच पोहे घालायचे आहे. पोहे बघाल तर मस्त असे मोकळे सळसळीत झाले. जरासुद्धा चिवट झालेले नाही. प्रत्येक एक दाणा असा मोकळा झाला. त्यासाठी पोहे व्यवस्थित भिजवून घ्यायचे. आता लगेचच ते व्यवस्थित मिक्स करायचे आहे. सगळी फोडणी पोह्यांना व्यवस्थित लावून घ्यायची. उगाचच फार वेळ ते उलट-पालट करत बसायचं नाही. त्यामुळे पोह्यांचे तुकडे होतात आणि ते कडकसुद्धा होतात. म्हणून ही प्रोसेस पटकन करायची. बरेच जण पोहे झाल्यानंतर त्यावर थोडंसं पाणी शिंपडवतात आणि एक वाफ काढून घेतात. त्यामुळे सुद्धा पोहे हे मऊसूत होतात. पण ही पद्धत वापरा. एकदा का या पद्धतीने बनवाल तर नेहमी असेच पोहे बनवाल. पोहे तयार झाले, पण सगळ्यात शेवटी यावर झाकण ठेवायचं. कमी आचेवर एक वाफ काढून घेऊया 2 मिनिटं. पण तुम्ही म्हणाल पोह्यांमध्ये प्रोटीन कोणतं घातलं आहे? तर प्रोटीनसाठी मी वापरलं आहे पनीर आणि हे घरी तयार केलेलं 100% शुद्ध पनीर आहे. पनीर बनवण्यासाठी नेस्ट एशियाचं स्टेनलेस स्टील पनीर मोल्ड वापरलं. घरगुती पद्धतीने अगदी शुद्ध पनीर तुम्ही घरीच बनवू शकता. विकतचं भेसळयुक्त पनीर खाण्यापेक्षा घरीच तुम्ही असं शुद्ध पारंपरिक पद्धतीने बनवलेलं पनीर बनवून खाऊ शकता. हाय प्रोटीन, प्रिझर्व्हेटिव्ह फ्री, क्लीन ईटिंगसाठी अगदी योग्य आहे. फक्तच पनीर नाही तर टोफू, छेना आणि सॉफ्ट चीजसुद्धा तुम्ही यामध्ये बनवू शकता. पनीरचं टेक्स्चर बघाल तर विकतही मिळणार नाही. हाय प्रोटीनयुक्त हा पदार्थ म्हणजे पनीर आणि ते अगदी घरच्या घरी आपण बनवू शकतो. विकत आणण्याची सुद्धा गरज नाही. 2 मिनिटं एक वाफ काढून घेतली, की खाण्यासाठी पोहे तयार आहेत. पण थांबा, अजून त्यामध्ये हे प्रोटीनयुक्त पदार्थ घालायचे आहेत. त्यामध्ये तळलेले शेंगदाणे घालायचे, पनीर घालायचं आहे आवडीनुसार. तुम्हाला किती जास्त पनीर घालायचं त्यानुसार त्यामध्ये पनीर घाला. सगळ्यात शेवटी एक लिंबाचा रस घालायचा, भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. कोथिंबिरीशिवाय काय पोह्यांची मजा नाही. चांगलं मिक्स करून घेतलं, की खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम असे पोहे. पोहे बघाल तर एकदम मोकळे सळसळीत झाले आहेत. जरासुद्धा चिवट होत नाहीत. अगदी नाश्ता सेंटरमध्ये जसे पोहे मिळतात, तसेच पोहे तुम्ही घरी बनवू शकता. पण हे तयार केलेले पोहे दिवसभर मऊसूत राहावेत म्हणून काय करायचं? त्यासाठी नेस्ट एशियाचं हे स्टेनलेस स्टील कॅसरोल वापरलं आहे. पूर्ण स्टील बॉडीसह आकर्षक डिझाइन. बघाल तर डायनिंग टेबलवर ठेवाल तर न खाणारे सुद्धा पदार्थ यातले खातील इतकं सुंदर आकर्षक दिसायला. यामध्ये पोहे घालून ठेवाल तर दिवसभर ते तितकेच गरम आणि मऊसूत राहतील. जरासुद्धा कडक होणार नाहीत. त्यासाठी हे कॅसरॉल वापरणं गरजेचंच आहे का? तर नाही. तुम्ही असे सुद्धा पोहे झाकून ठेवले तरीसुद्धा ते तसेच नरम राहतील. तयार केलेले हे प्रोटीनयुक्त पोहे एकदा जरूर बनवा आणि रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि तुम्हाला सुद्धा नेस्ट एशियाचे हे सगळे प्रोडक्ट घ्यायचे असतील गिफ्ट म्हणून किंवा स्वतःच्या किचनसाठी तर सगळ्या लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आणि प्रोडक्टसुद्धा टॅग केलेले आहेत. जरूर घ्या. एखादी वस्तू घ्यायचीच आहे तर ती चांगल्या क्वालिटीची का नसावी म्हणून नेस्ट एशियाचे हे सगळे प्रोडक्ट जरूर ट्राय करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत.